जणू ही सावळी या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, जेव्हा आता इथे आपल्या सावलीचा जो प्रोग्राम होता, सावलीचा म्हणजेच की खरं तर ताराचा होता. आणि ज्या पद्धतीने इथे ताराचा प्रोग्राम होता, त्या ताराच्या प्रोग्रामसाठी इथे सावली गाणं गात असते. गाणं गात असताना खरं तर इथे जो काही आपला हा आहे म्हणजेच की सारंग आहे, सारंगला कोणीतरी असा मेसेज केला होता किंवा अशी काही गोष्ट इथे सांगितली होती की जी सावली आहे ती धोक्यात आहे किंवा ती कसल्या तरी संकटात आहे. म्हणून सारंग सुद्धा तिथे जाऊन पोहोचला होता. सारंग तिथे जाऊन पोहोचल्याच्या नंतर आता जी काही सावली आहे, सावली एका गोष्टीचा इथे विचार करत असते. एका गोष्टीचा इथे विचार करत असताना मात्र सावली गाणं गात असते. इकडे पडद्याआड सावलीचा तर आवाज असतोच, पण समोर मात्र तारा गाते असं दाखवलेलं असतं. लहानपणी सावलीचा जो काही इथे हा आहे आवाज आहे, तो इथे घाण जो ठेवला होता, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी इथे होत असतात. तर प्रेक्षकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा जी आपली सावली आहे, सावलीने सारंगला पाहिलेलं असतं, पण आता जो काही आकाश आहे म्हणजेच आपल्या सारंगचा जो भाऊ आहे, तो इथे ताराला प्रपोज करणार असतो. म्हणून सर्व लाईट्स ऑफ केलेल्या असतात आणि इथे सारंगला अंधाराची खूप भीती वाटत असते. तो खूप हायपर होतो. तेव्हाच सावली धावत जाऊन त्याला वाचवते, त्याला आधार देते आणि घरी आणल्याच्या नंतर मात्र जेव्हा सारंगला शुद्ध येते, सारंगला शुद्ध आल्याच्या नंतर इथे तिलोत्तमा असते, ऐश्वर्या असते, डॉक्टर आलेले असतात, चेक करत असतात. तेव्हा हे सर्व काय झाले, कशा पद्धतीने झाले, ह्या सर्व गोष्टी तिथे विचारत असतात. आता मात्र सावलीला अजून सुद्धा कळत नसतं की खरंच सारंग सरांना मी वाचवले, ही गोष्ट सारंग सरांना आठवत तरी असेल का. इकडे मात्र ज्या काही माई आहे त्यांना एका ठिकाणी कोणीतरी बांधून ठेवलं होतं, बेशुद्ध केलं होतं आणि तेवढ्यातच तेव्हा त्यांना शुद्ध येते. तेव्हा ते फोन करतात आणि फोन केल्याच्या नंतर हे सर्व काय आहे, प्रोग्राम झाला का, आणि त्याचबरोबर सावली कुठे आहे. आणि जो काही सारंग आहे तो तिथे गेला होता, तिथे खूप अंधार होता आणि त्याचबरोबर ती लगेचच ताराला कॉल करते, तारा तू कुठे आहेस, सावली कुठे आहे. तारा बोलते नाही मला माहिती सावली कुठे आहे. तर तेव्हा माई म्हणत असतात, असं कसं तुला नाही माहिती सावली कुठे आहे तर, आणि तुझ्यासोबत सावली नाहीये किंवा तिथे सावली नाहीये, ही गोष्ट किती चुकीची आहे, असं म्हणून त्या ताणताण करतच तिथून निघून जातात. आता मात्र इकडे जी काही सावली आहे, सावलीला इथे सारंगच्या खोलीमध्ये ती आलेली असते. सारंगच्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर इथे आता सूप तिनं त्याच्यासाठी आणलेलं असतं. त्याच्यासाठी आणलेलं सूप जेव्हा इथे ती त्याला देते आणि सूप दिल्याच्या नंतर इथे तो बोलत असतो, सावली मला एक गोष्ट तुला सांगायची आहे, आणि ती गोष्ट म्हणजेच की तुला माहिती का, मी कधीही नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात असतो, मी नेहमी संकटात असल्या कारणाने मला असं कोणीतरी येतं आणि ती प्रत्येक वेळी ती मुलगी मला वाचवते. ती दुसरी तिसरी कोणी नसून असं मला वाटतंय की ती अस्मीच असेल, असं इथे तो बोलतो. असं इथे तो बोलत असताना मात्र आता इथे सावलीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो सावलीला. आणि तेव्हा आता तिच्या मनामध्ये विचार येतो, मी सारंग सरांच्या मनामधून जी काही सावली आहे, जी काही अस्मिता आहे, अस्मीचा विचार मी कधीच इथे काढू शकणार नाही का, त्यांच्या मनामध्ये मी कधी जागा सुद्धा मिळवणार नाही का. हे एक ना अनेक विचार तिच्या मनामध्ये येऊन जातात. एक ना अनेक विचार तिच्या मनामध्ये येऊन गेल्याच्या नंतर तिला मात्र खूपच मोठा धक्का सुद्धा बसलेला असतो. सारंग बोलत असतो की मी ह्या पद्धतीने सर्व काही करत आहे, पण ह्या सर्व गोष्टी खरंच खऱ्या आहेत का, मी अस्मीला कधी विसरेल का नाही, आणि नेहमी अस्मीच मला प्रत्येक संकटातून वाचवत असते, असं इथे तो बोलत असतो. आणि त्याने ह्या गोष्टी इथे बोलायचा नंतर मात्र प्रेक्षकांनो, आता जेव्हा इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात,
ह्या सर्व काही गोष्टी ते झाल्याच्या नंतर जी काही आपली सावली आहे, सावलीच्या मनामध्ये एक विचार येऊन जातो. ती म्हणत असते, खरंच मी एक बायको म्हणून कुठेतरी कमी पडते का? मी सारंग सरांच्या मनामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच जागा मिळू शकणार नाही का? किंवा सावलीची जागा, अस्मीची जागा ही सावली कधीच घेणार नाही का? एक ना अनेक विचार इथे तिच्या मनामध्ये येतात. एक ना अनेक विचार तिच्या मनामध्ये आल्याच्या नंतर तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा ती तशीच तिथून बाहेर निघून जाते. तशीच ती तिथून बाहेर निघून गेल्याच्या नंतर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सावली बाहेर येते तेव्हा तिलोत्तमा तिकडे आलेली असते. तिलोत्तमा तिला विचारते, तू इथे काय करत होतीस? तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? आणि त्याचबरोबर माझ्या मुलाच्या खोलीमध्ये जाण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली? तू काय समजतेस? तेव्हा इथे सावली सुद्धा तिलोत्तमाला उत्तर देते आणि म्हणते, मी पत्नी धर्म निभावत होते. आणि त्याचबरोबर तिलोत्तमा म्हणते, कसला पत्नी धर्म तू निभावत होतीस? तू माझ्या मुलाच्या आयुष्यात कधीच नाही टिकणार. तुझा चेहरा बघितलास का? माझा मुलगा तुझ्या ह्या चेहऱ्याकडे भाव सुद्धा देत नाही किंवा ढुंकून सुद्धा बघत नाही आणि तू पत्नी धर्म निभावतेस? एकदा आरशात तुझं तोंड बघ. इथून पुढे माझ्या मुलाच्या जवळ सुद्धा जायचं नाही, असं तिलोत्तमा बोलते आणि तिथून ताटतान करून निघून जाते. आता मात्र सावलीला प्रचंड दुःख झालेलं असतं. दुःख झाल्याच्या नंतर ती तिच्या विठ्ठलाकडे जाते. विठ्ठलाकडे गेल्याच्या नंतर तिला खूप वाईट वाटत असतं. लहानपणापासून प्रत्येकाने आपला इथे दुर्लक्षच केलेलं आहे. प्रत्येकाने आपल्याला टाळलेलंच आहे. का तर ह्या रंगामुळे. शाळेत असताना सुद्धा आपल्याकडे इथे दुर्लक्षच झाले. का तर या रंगामुळे. मोठी झाल्यावर सुद्धा आपल्याकडे दुर्लक्षच झाले. का तर या रंगामुळे. खरंच दिसणं एवढं महत्त्वाचं आहे का रे विठुराया? तू सुद्धा सावळाच आहेस ना रे विठुराया? मग तुला लोक एवढं का मानतात रे विठुराया? एक ना अनेक प्रश्न इथे सावलीने विठ्ठलाला विचारलेले असतात. आणि सावलीच्या डोळ्यामध्ये खूप सारं अश्रूने घर केलेलं असतं. अश्रू अनावर झाल्याने ते ओघळलेले असतात डोळ्यातून. पण आता ती विचार करते, खरंच इथे सारंग सरांना मी कधी आवडेल का? सारंग सर कधी मला त्यांच्या आयुष्यात त्यांची बायको म्हणून कधी जागा देतील का? ह्या सर्व गोष्टी तिच्या मनामध्ये येतात. तेव्हाच तिचीच प्रतिमा येऊन तिच्याशी बोलते, काय विचार करतेस तू हा? अगं, आत्तापर्यंत तुला कोणीच आपलंसं केलं नाही आणि तू सारंग सरांकडून अशा कशा अपेक्षा करू शकतेस? तेव्हा सावली बोलते, काय चुकीचं आहे? मी अपेक्षा करणं चुकीचं आहे का? हे सर्व काही तिच्या मनामध्ये येत असतं. पण प्रेक्षकांनो, इथे मात्र सावलीच्या मनाबद्दल जो काही सारंग आहे त्याच्याबद्दल आदर असतो. एक बायको म्हणून त्याच्यासाठी केलेले करणारे कर्तव्य ती करत असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. संध्याकाळी तर सावलीच्या मनामध्ये खूप सारे विचार येऊन ती झोपलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सारंगावरून ऑफिसला जायला निघालेला असतो तेव्हा नेहमीप्रमाणे सावली किचनमध्ये काम करत असते. आता खरं तर सारंगला सावलीशी बोलायचं असतं. तिचं ते नेहमी येऊन तिला त्या वस्तू आणून देणं, त्याची काळजी घेणं, त्याच्यासाठी जेवण बनवणं, नाश्ता बनवणं, त्याच्या रुमाला आणून देणं, ह्या सर्व गोष्टी ते सारंगला आठवत असतात. तो गाडीपर्यंत जातो तेव्हा सावली किचनमध्ये असते, पण तिचं लक्ष सारंगकडे नसतं. कारण आदल्या रात्रीच इथे तिलोत्तमाने तिला धमकी जी दिलेली असते आणि तेव्हा जी काही सावली आहे ती धावतच खाली येते. धावतच इथे जो सारंग आहे तो खाली येतो. त्याला आठवतं याच्या पहिले सावलीने कशी त्याची काळजी घेतलेली असते, कसा रुमाल त्याला आणून दिलेला असतो. आज खिशातला रुमाल काढून पाहतो तर आज त्याला सावलीची आठवण येत असते. कुठेतरी सारंगच्या मनामध्ये सुद्धा सावलीच्या त्या चांगुलपणाने जागा केलेली असते. पण आता हे तिलोत्तमाला दिलेलं वचन की सावलीला कधीच मी जवळ करणार नाही, सावलीला कधीच मी बायको म्हणून स्वीकारणार नाही, हे वचन त्याला पाळायचं असतं. ह्या गोष्टी कुठेतरी आड येत असतात. त्यामुळे सारंग कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी स्वीकारून मनाचं ऐकेल, त्याचं मन काय सांगतंय हे ऐकेल, तेव्हा मात्र इथे सावली आणि आपला सारंग एकत्र आलेले दिसणार आहेत. तर प्रेक्षकांनो, अशा छान छान डेली मालिकांचे रिव्ह्यू ऐकायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपलं मिराज फाइव चॅनल सबस्क्राईब करा.
भेटूयात पुन्हा एका अशा छान आणि इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत राहा सावळ्याची